परमगुरु आदेश. मला आज आपले जे पण महाराष्ट्रातले जनता आहेत किंवा काय आहेत, तर त्यांना तर मला हे सांगायचं कुणाला, कुणाला नाही, तर एक लक्षात ठेवा, की महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ह्या. जेवढे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये बिल्डर असतील, कोण असतील? बिल्डर. बिल्डर असतील तर हे तुम्हाला बिल्डर लोकांसाठी एक खास. जे पण बिल्डर लोकं आहेत, मोठे-मोठे बिल्डर, मोठे-मोठे प्रॉपर्टी वगैरे काय जे घेतात त्यांच्यासाठी. म्हणजे तुम्हाला मला काय गोष्टी सांगायच्या आहेत, तर तुम्हाला ह्याच्यातनं काय योग्य वाटतं, काय नाही. जर असे कुठं ना कुणा समोर जर घटना घडत असेल किंवा असं कुणाला काही गोष्टी होत असेल किंवा हे त्यांना त्याला स्वतःला सगळ्या गोष्टी दिसतात आहे. त्या सगळ्या गोष्टीची त्याला स्वतःला वेदना होतात आहे किंवा काय होतात आहे. पण तो स्वतः त्याच्या कुटुंबात सांगतोय सगळ्यांना किंवा तो त्याच्या मित्रपरिवारामध्ये सांगतोय तो सर्वांना, तरी त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाहीयेत आणि ते काय करतायत माहिती आहे का? डॉक्टरांकडे जातात आहे. डॉक्टरांकडे जातात आहे, काउन्सिलिंग करण्यासाठी जातात आहे, मेंटल हॉस्पिटलमध्ये जातात आहेत. वेगळे-वेगळे मोठे-मोठे जे पण डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन टॉप लेव्हलचे जे आहेत प्रोफेसर त्यांच्याकडे जाऊन ते परत व्यवस्थित काउन्सिलिंग करून घेतात आहेत किंवा काय आहेत. जर ह्या सर्व गोष्टी करतात आहेत, काय? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पण हे बिल्डरांसाठी काय आहे किंवा का नाहीये? का की मी अनुभव सांगतोय माझा आत्ताचा. मी दौऱ्यावरती आहे, तर दौऱ्याचा अनुभव सांगतोय मी. काय? तर मी अशा वेगळ्या ठिकाणी आलेलो आहे, तर इथले ते नामांकित आहेत. तर नामांकित असल्यामुळं मला त्यांचा उल्लेख करायचा नाही, की त्यांनी मला सांगितलं, "माझं कार्य सर्व तुम्ही करून द्या, पण माझं नाव वगैरे काही तुम्ही टाकू नका किंवा कुठल्या प्रकारचा माझा व्हिडिओ सुद्धा तुम्ही टाकू नका आणि व्हिडिओ पण करू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे." मग अशी त्यांची फॅमिलीची विनंती असल्यामुळे मी काही त्या गोष्टी टाकणार नाहीये. पण मला तुमच्यापर्यंत सत्य गोष्टी पोहोचवायच्यात, तर तुम्ही ध्यानपूर्वक नीट ऐका. काय? ज्याला ह्या सगळ्या सिम्प्टम्स ज्याच्यामध्ये असतील किंवा काय नाही, आता मी काय स्टोरी सांगतोय, तर ध्यानपूर्वक ऐका. तर काय झालं, की आता मी दौऱ्यावरती काही लोकं आले मला मठामध्ये भेटले. ज्यावेळेस मला मठामध्ये भेटले किंवा काय नाही, तर त्यांना ते मठात आले कसे मी तुम्हाला सांगतो. तर काय झालं, की काही आपले महाराष्ट्रातले मुंबईमध्ये असणारे काही बिल्डर लाईनचे काही आपले सेवक आहेत भगवंताचे, ठीक आहेत. भगवंताचे सेवक आहेत ते. ते काय कुणी माझे काही शिष्य वगैरे कुणी नाही आहेत, ठीक आहेत. ते सेवक आहेत भगवंताचे. फक्त माझ्यासाठी सल्ल्यासाठी येत असतात आणि काही व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन, उपदेश वगैरे काय करायचं असेल ते बघत असतो. तर आता सांगायचं काय आहे, तर ध्यानपूर्वक ऐका तुम्ही इथं. तर ते आले, त्यांनी काय केलं, ते माझे व्हिडिओ बघितले. व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचा मित्र होता. तर मग त्याचा मित्र जो होता, तो होता कुठं? गुवाहाटीचा. कोण होता? ते क्लासमेट होते. ते मुंबईला वगैरे शिकायला मोठ्या-मोठ्या स्कूलमध्ये होते ते शिकायला, ठीक आहे. किंवा काय नाही. लोकं काय म्हणतात आहे, मोठ्या लोकांना का नाही भूत दिसत? का की मोठ्या लोकांना का भूत त्रास देत नाही? किंवा मोठ्या लोकांनाच का देव त्रास देत नाही? का मोठ्या लोकांच्या मागच का देव लागत नाही? असं वाटतं ना सर्वांना, तर डोक्यातनं तुम्ही तो विचार काढून टाका. आणि माझं काय माहिती आहे का? मी कुठल्याही अंधश्रद्धेच्या नावाखाली कुणाला भटकत नाहीये. फक्त जे माझ्या जीवनात तपस्याद्वारे जे मी अध्ययन केले किंवा काय केलं, एक प्रकारचं तुम्ही प्रशिक्षण समजा किंवा प्रोफेसर समजा, तुम्हाला जे समजायचे ते समजा. ठीक आहे. पण काही गोष्टी अशा आहेत, की त्या अलौकिक गोष्टी आहेत. ठीक आहे. त्यातलं काही सायन्स जिथं संपवतो तिथून पुढे आध्यात्मिक ज्ञान चालू होतं. तर आता सर्वात महत्त्वाची गंमत म्हणजे काय झालं काय? आता हे पण तुम्हाला सांगतो. की मग ते आले तर ते आल्यानंतर त्यांच्याशी भेट झाली तर मग त्यांनी काय केलं, की सांगितलं, की असे-असे आहेत तर त्यांना बोलवतो मी. तर माझं म्हणणं आहे, की तुम्ही त्यांना बोलून घ्या. बोलून घेतल्यानंतर मला पहिलं बघू द्या नेमकी काय आहे किंवा का नाही आहे. तर काय झालं माहिती आहे का? तर त्यांना खतरनाक पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज वगैरे होत होत्या. आणि काय झालं, काय नाही, कुठून कसं झालं, कुठून कसं नाही, काय गोष्टी झाल्या मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. आणि माझं इकडं जे गुवाहाटीला कामाख्याकडं जिकडं येणं झालं माताकडं, तर हे कर्मयोगानेच येणं झालं. तर ह्याला मी समजतो माझं कर्मयोग आणि ह्याला मी समजतो माझं भाग्य. काय? खिशात पैसे असले म्हणून कुठलाही मी देव फिरत बसत नाही. कर्मयोगाने ज्यावेळेस आपलं तिथं जाणं होईल तेच आपलं भाग्य समजतो मी. आणि तेच मी हे समजतो, की बाबा तेच आपलं भाग्य आहे आणि कर्मानुसार आपलं इथं येणं होतं भाग्यामध्येच आणि तिथंच आपल्याला देवाचं समजा देवीचं काय असेल, काय नाही दर्शन घडायचं किंवा काय नाही ते तिच्या हातामध्ये होतं. तर त्या संदर्भात आलोय. आणि ही गंभीर गोष्ट आणि खतरनाक गोष्ट असल्यामुळे मला पहिलं तुम्हाला सर्वांना कळवायचंय. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ठरवा.
की बाबा तुम्हाला काय करायचंय काय ना वैयक्तिक तुमचं, पण माझं काय म्हणणं आहे माहिती का, फक्त सत्य गोष्टी लक्षात ठेवा, काल्पनिक गोष्टी तुम्ही मानू नका. ज्यांच्याशी ही घटना घडती फक्त ह्या त्यांच्यासाठी आहे. काय किंवा कुठल्या प्रकारचे अफवा पांगवणं हे माझं कर्तव्य नाही. माझं कर्तव्य काय आहे, सत्य सनातन धर्माचं, ऋषी मुनींचं तपस्याचं सामर्थ्य काय असतं, ते सामर्थ्य परंपरा पुढे चालवणं, त्याच काही गोष्टी कार्य करणं हे माझं कर्तव्य आहे. मला त्या अंगात विंगात येऊन काय घुमत बिमत बसायला ह्या गोष्टी मला जमत नाही, मला आवडत पण नाही. ठीक आहे. माझं फक्त एकच असतात, माझ्याकडे येणारे जे पण साधक असतात, साधू असतात, तुम्हाला त्यांना प्राप्त किंवा प्रकट करायचं असेल तपश्चर्या करूनच होतं. हेच मी त्यांना मार्ग सांगतो. पण हे सर्वात महत्वाचं तुम्ही नीट ऐका. तर ह्याच्यामध्ये झालं काय, ठीक आहे, ह्याच्यामध्ये झालं असं, तर तिथं झालं असं की ज्यावेळेस ते आले, तर त्या आल्यानंतरून बघितलं बघितल्यानंतरून की ते त्यांच्या घरचे बोलायचे बी एकट्या संगच बोलत असतात, सारखे एकट्याशीच बोलत असतात किंवा काय करत असतात किंवा काय नाही, हे झालं ते झालं. त्यांना डॉक्टर सांगत होते, डॉक्टर त्यांना बोलले प्रकार, ते म्हणतात ना हॅल्युसिनेशन्स, ते प्रकार. मग ते डॉक्टर लोक त्यांना सांगत होते काय माहिती आहे का, तुमच्या विचारामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये तुम्ही एक वेगळी दुनिया बनवलेली आहे, आणि तो दुनियामध्ये, त्या दुनियामध्ये हे सर्व कॅरेक्टर तुम्ही उभं केलेले आहेत. काय केलेले आहेत, डॉक्टर त्याला बोलत होते की हे सगळे कॅरेक्टर तुम्ही उभं केलेले आहेत, आणि मग त्या कॅरेक्टरशी ते बोलत असतात, म्हणून म्हणून त्यांना त्या गोष्टीचा त्रास होतो. बरं ठीक आहे, मला काय सांगायचंय की ठीक आहे, मी मान्य केलं बाबा, जे हे सांगतो की जे मी मान्य केलं की ते ठीक आहे, की त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये दुनिया बनवली किंवा काय गोष्टी बोलवल्या, ठीक आहे ना. मग त्यांना ते वेदना कशाला व्हायला पाहिजे. मग जे समजा वेदना होतात, ज्या गोष्टी दिसतात, ज्या गोष्टी घडतात त्याच्याशी, त्या सर्व गोष्टी त्याला का झालं पाहिजे, सांगा मला. मग आता डॉक्टर लोक असे म्हणतील, ठीक आहे, तरी जे दुनियामध्ये माणसं जे बनवले होते, जे जे त्यांनी चित्र बनवले होते, ते चित्रांमध्ये आता खरी ताकद यायला लागली आणि ते त्यांच्यामध्ये दिव्यशक्ती प्रकट झाला, असं म्हणतील का. आता काय बोलतील काय नाही हे ते डॉक्टर लोक ठरवतील. पण माझं कार्य काय, कार्य करतोय काय, मला हे महत्वाचं आहे, तुमच्यापर्यंत काय मला पोचवायचंय, मला ते फार महत्वाचं आहे. तर तिथं गमत काय झाली की ते आल्यानंतर ते बघितलं, ते कुणाशी बोलतात किंवा काय नाही, तर कळालं मला, जे माझ्या भक्तीच्या कृपेने मला जे कळायचं होतं किंवा काय नाही मला कळालं, आणि बोलणं झालं तर ती काही ताकद होती. काय होते, ताकद होते. तर ही ताकद काय होते किंवा काय नाही ते पण जाणून घ्या. तर ती ताकद अशी होते की त्यांनी एक प्रॉपर्टी घेतलेली होती. काय, तर ती प्रॉपर्टी घेतली होती, तर ती प्रॉपर्टी कशी माहिती का, पूर्वजांपासून त्यांच्या एकांची परंपरा ती चालत आलेली होती, ते त्यांची होते. मग आता कसे असतात, नवीन पिढी काय कष्ट करत नाही काय नाही, आणि ते विकून टाकतात, आणि काय परंपरा चालवत नाही, आणि जुनं काय असतं विधान वगैरे काय करत नाही, व ते कुळाचे जे देवी देवत असतात त्यांचं मानपान खाणं दाणं काय असतं ते कोणी देत नाही, का की लोकांना कोणाला माहितीच नाहीयेत. काय, का की पुढं कुळ खंडन होऊन आलेलं असतं, किंवा कुळ खंडन काय असतं किंवा काय नाही त्याच्याबद्दल पण व्यवस्थित माहिती दिलेली आहे. तर ते ज्याला लिंकमध्ये जायचं त्यांनी जाऊन बघू शकता. पण मला काय पोहोचवायचं तुमच्यापर्यंत हे लक्षात ठेवा. तर काय झालं माहिती आहे का, तिथं त्या ताकद होत्या. तर ताकद म्हणजे काय, तिथं एक त्याच्या कुळाचा एक तांत्रिक होता. तांत्रिक काय होता, आता तुम्ही विचार करा, ही गुवाहाटी आहे, गुवाहाटी म्हणजे कामाख्याचं क्षेत्र, मग तो तांत्रिक होता. मग जो तांत्रिक होता तो खतरनाक तपस्वी होता, आणि एकदम खतरनाक अघोरी, त्याच्या पुढे कुणीच नाही टिकू शकत, कुणीच म्हणजे कुणीच टिकू शकत नाही. का की सर्वात महत्वाचं त्याला बघण्याची पात्रता तर पाहिजे, की त्या शक्तीला जो बघेल तेव्हाच तर आपल्याला त्याचं निवारण करता येईल. जर त्या शक्तीला बघू शकत नाही किंवा काय नाही, त्या शक्तीशी जोपर्यंत ते लढू शकत नाही, किंवा आपल्याला समजा जी नाथांची कृपा झालेली आहे, गुरूंची जी कृपा झालेली आहे किंवा भगवंताची, नाथांसारखं सामर्थ्य कुणामध्येच नाही हे सर्वांना माहिती आहे, बरोबर ना. पण जे आपल्याला माहिती नाही, जोपर्यंत आपण त्या शक्तीशी, वाईट शक्तीशी, जोपर्यंत समजा नाथ नाथ लढत नाहीयेत किंवा काय करत नाहीयेत, काय, तोपर्यंत त्या सामर्थ्य, जोपर्यंत एकमेकाला कळत नाही, एकमेक तांत्रिकशी जो तांत्रिक युद्ध करत नाही, तोपर्यंत कसं काढणार. मग तांत्रिक तांत्रिक मध्ये कधी पण युद्ध होत असतं, ही गोष्ट लक्षात ठेवायचं. मी तुझा चढ का तू माझा चढ, अशा होत्या. तर काय झालं की त्या टायमाला ते आले, तर त्या टायमाला आल्यानंतरून तो तांत्रिक सुद्धा होता, का की तो तांत्रिकच त्याला खेळवायचा पूर्णपणे.
त्याला काही पण दिसायचं, काही पण, कुठली पण ताकद, काही पण बोलायचा, ही ताकद आली, ती ताकद आहे, फलन आहे, बिस्तान आहे, अमुक ताकद आहे, फलन, हे ते मला सोडणार नाहीयेत किंवा काय नाहीत, मला ते शिक्षा देणार आहेत, असं तसं हे सर्व सांगायचं.